मित्रांनो, सध्या प्रश्न विचारला जातो आहे की येणारी जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा आहे ती एमपीएससी घेऊ शकते काय? मग आज सर्व गोष्टीने जर का आपण विचार केला तर टेट परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची असते। ते आपल्या मार्फत जे आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत असतात। तसाच शासन निर्णय देखील उपलब्ध आहे। राहिली गोष्ट दुसरी, एमपीएससी परीक्षा घेऊ शकते का? तर आतापर्यंत जे आहे आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट पाहायला मिळालेली नाही की एमपीएससी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेते आहे। हा एक निगेटिव्ह पॉइंट आहे। दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे अभियोग्यता धारकांची म्हणजे शिक्षक भरतीच्या उमेदवारांची संख्या तुलनेने जास्त असल्या कारणाने एमपीएससी कडे सध्याच्या घडीला तेवढं मनुष्यबळ आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससी चं जे शेड्यूल आहे ते ऑलरेडी पॅक आहे आणि एमपीएससी येणाऱ्या 3-4 महिन्यापूर्वी जे आहे आपल्या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे ते डिक्लेअर करत असतं आणि तेवढा कालावधी सध्याच्या घडीला टेट परीक्षा घेण्याकरिता नाहीये। त्याच्यामुळे सर्व बाजूने जर का आपण विचार केला तर आज आपण सांगू शकतो की एमपीएससी न टेट परीक्षा घेणं जवळजवळ अशक्य कोटीमधलीच गोष्ट आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।